चला चला मैत्रिणींनो, आज सोनाज रेसिपीमध्ये काय बनणार आहे. तुम्ही उपमा तर खाल्ला आहे, पण रवा खिचडी कधी खाल्ली का? एक खास सिक्रेट मसाला आणि चवडी वापरून तर आपण आज रवा खिचडी बघणार आहे, मसालेदार मस्त अशी. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर मी तर तुम्हाला साहित्य बघा दाखवलेलं आहे. आता तुम्हाला टाकताना सांगल. आता बघा, गॅस चालू केला, कढई ठेवली गॅसवर आणि कढई तापल्यानंतर तेल टाकलं 2 ते 3 पड्या. त्यानंतर मोहरी टाकली, मोहरी तडतडली. त्यानंतर जिरं टाकलं, जिरंही छान फुललेलं आहे. नंतर आपण जो लसूण घेतला होता 7 ते 8 पाकड्या कट करून तो टाकून घेतला. नंतर कढीपत्ता टाकला. त्यानंतर हिरवी मिरची घेतली होती एक 5 ते 6, तीही टाकून घेतली. आणि आता शेंगदाणे टाकून घेणार आहे आपण बघा. कांदा टाकून घेणार आहे आणि चवडी टाकून घेणार आहे. आता हे सगळं आपण मिक्स करूया. तर मैत्रिणींनो, उपमा तर नेहमी खातो, अशी खिचडी तुम्ही रव्यापासून खिचडी बनवून बघा, तुम्ही म्हणाल कमाल खिचडी आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो. आणि तुम्हाला जर मूगडाळ घालायची तर तुम्ही मूगडाळ थोडीशी भिजवून मग घालू शकतात याच्यामध्ये. मी मूगडाळ नाही वापरली, मूगडाळसुद्धा तुम्ही वापरू शकतात. आता बघा, हा सगळा मसाला आपला परतलेला आहे. आता एक बटाटा घेतला होता कट केलेला, तोही टाकून घेतला. आता हाही मी छान असं मिक्स करून घेणार आहे. तर मी तुम्हाला ताटामध्ये सगळे मसाले कांदा, बटाटा, मिरची कट करून ठेवलेलं दाखवलं नाही. तर तुम्हाला मी फोडणी देताना तर सांगितलंच आपण काय काय टाकलं. आता बघा, बटाटा पण मस्त छान झालेला आहे. त्यानंतर मसाले वापरले काही. तर इथं मसाला आपण एक सिक्रेट वापरणार आहे. तर आता इथं मी हळद पावडर वापरली 1 ते 1.5 चम्मच, धना जिरा पावडर वापरली. आता हे परत मी परतवून घेणार आहे. आणि तो खास सिक्रेट मसाला कोणता आहे तर कदाचित आपल्या काही ताईंना तर समजलंच असेल कोणता असतो खास मसाला. तर मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. आता हे सगळे मसाले परतल्यानंतर इथं मी जो 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर इथं खरं तर जाड रवा मला घ्यायचा होता, तर जाड रवा न होता म्हणून मी बारीक रव्याचा वापर केला. तुमच्याकडं जर जाड रवा असेल तर तुम्ही जाड रवा वापरू शकतात, म्हणजे अजून छान होईल खिचडी. ही छानच झाली. तर बघू शकता, आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, नक्की तुम्ही अशी माझ्या पद्धतीची ही रवा मसालेदार खिचडी बनवून बघा, खूप सुंदर लागते. आणि नक्की तुम्ही सगळंजण आवडीने खासाल. तर तुम्ही म्हणाल हे रवा खिचडी तर आम्ही आताच ऐकत आहोत, तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा. इथं आता मी गरम पाणी तापवायला ठेवलं होतं. आता बघा, असा हा रवा गरम होतो, त्याच्यामुळे हळूहळू पाणी घालायचं, म्हणजे हातावर येण्याची शक्यता असते. तर बघा, असंच मग वाफ हातावर येत होती म्हणून मी हळूहळू टाकत होती पाणी. तर आपल्याला इथं पाणी भरपूर वापरायचं आहे. तर 1 वाटी रव्याला इथं मी 5-5.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. तर आपल्याला अशी लुसलुशीत खिचडी बनवायची आहे ही. आणि मस्त चवडी घालून आणि एक खास सिक्रेट मसाला घालून ही आपण रवा खिचडी बनवत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला सांगा. आवडली का ही रवा खिचडी रेसिपी? तर बघू शकता, आता मस्त मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता परत एकदा मी हलवून घेणार आहे. हे छानपैकी छान मिक्स करायचं. तर याच्यामध्ये जो बटाटा आहे ते आपल्याला लगेच दिसून येत आहे बघा, चवडी टाकलेली आहे. आता हे मी एकसारखं मिक्स करणार आहे. तर खायला अप्रतिम लागती ही खिचडी, रवा खिचडी. तर मूगडाळ नक्की वापरा. तर मूगडाळ टाकताना तुम्ही पण मात्र भिजत घाला 10 ते 15 मिनटं. आणि मग आपण कांदा वगैरे टाकला तेव्हाच टाकायची. तर इथं टोमॅटो पण वापरायचा होता, टोमॅटो न होता माझ्याकडे म्हणून मी स्किप केला. आता बघा, मस्त छान असं ही रवा खिचडी शिजत आहे. आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे. आणि शेवटी आपल्याला घालायचा आहे हा खास सिक्रेट मसाला. तो सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला. तर नक्की तुम्ही मैत्रिणींनो या प्रकारे नक्की ही रवा मसाला खिचडी बनवून बघा, सगळे आवडीने खातील. आणि जर तुमच्या घरामध्ये आजी वगैरे कोणी असतील तर त्यांना तर खूपच आवडेल. तर म्हणजे असे घास पण असे गुंतणार नाही, काय नाही. तर हा सिक्रेट मसाला नक्की वापरा आणि अशी चवडी घालून नक्की बनवून बघा. ही रवा खिचडी तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही, अतिशय चविष्ट लागते. बनवून बघा, आवडली तर मग परत बनवा. आणि आवडली तर मग कमेंटमध्ये सांगा.
मला मैत्रिणींनो. नाही आवडली तरी सांगा. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला ही रवा खिचडी चवडी वापरून? आता मी झाकण ठेवणार आहे. जर तुम्हाला ही चवडी वापरून आणि एक खास सिक्रेट मसाला वापरून रवा खिचडी जर आवडली असेल तर रेसिपीला मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी या चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की द्या. सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि बघू शकता आता झाकण काढल्यानंतर काय मस्त लुसलुशीत ही आपली चवडी रवा खिचडी तयार झालेली आहे. तोही मॅगी मसाला वापरून. आता मस्त जाणार आहे अशी छान अशी हिरवीगार कोथिंबीर आणि खूप छान लागते अशी गरमागरम खायला घ्यायची. खूप सुंदर लागते. तर आता कोथिंबीर पण टाकून घेतली आणि कोथिंबीर आता मी हलवून घेणार आहे आणि लगेच गरमागरम खायला घ्यायची. मस्त याच्यावर तुम्हाला जर साजूक तूप घ्यायचं तर तुम्ही साजूक तूप घेऊन सुद्धा खाऊ शकतात. साजूक तूप घेऊन सुद्धा ही खूप छान लागते. तर बनवून बघा मैत्रिणींनो. नक्की मला सांगा आवडली तर. आणि तयार झालेली आता आपण वाढून घेऊयात मस्त. आता एका प्लेटमध्ये मस्त छान शिजत आहे बघा. तर कशी वाटली रेसिपी सांगायला मात्र विसरू नका. आता बघा मी प्लेटमध्ये काढत आहे. या मैत्रिणींनो तुम्ही पण रवा खिचडी खायला. काहीतरी थोडीशी वेगळी रेसिपी मी तर नेहमी बनवत असते. आता मी ताटामध्ये मस्त वाढून घेतलेली आहे. मस्त लुसलुशीत अशी चवडी आणि खास सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला वापरून तयार झालेली ही रवा मसालेदार खिचडी. नक्की या तुम्ही पण खायला. रेसिपीला भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा. चला आता मस्तपैकी चम्मच घेतलेला आहे आणि मस्त गरमागरम रवा खिचडीचा आस्वाद घेऊया. रेसिपी बघितल्याबद्दल मी तुमची हृदयातून आभारी आहे. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, माझ्या मावशींनो रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.